नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना ना मधल्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी मटऱ्या. तर त्यासाठी बघा 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं. अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. तेलानं ना मटरी चांगली खुसखुशीत बनते बघा त्याच्यासाठी. तर तेल घालून झालं चांगलं असं ना पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल सगळं पिठाला चांगलं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आता हे मिक्स करून झालेलं आहे. छान असं पीठ तयार झालं आहे. त्यानंतर आता थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. एकदाच पाणी घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होतं. तर आता चांगलं असं ना पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता ही नमकीन बनवण्यासाठी ना आपल्याला पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे, पातळ करायचं नाही आहे. तर बघा आता ना चांगलं घट्टसर असा गोळा मळून झाल्यावरून तेल लावायचं आणि 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं. 10 मिनटं झालेली आहेत आणि छान असं पीठ तयार झालं आहे. तर आता इथं मी ना जेवढं चपातीला आपण गोळा घेतो ना तेवढा मी गोळा घेतलेला आहे. 4 पदरी चपाती करताना जसा उंडा करतो तसा उंडा करून घेतलेला आहे. आता ही उंडा तयार झाल्यानंतर बघा पातळ अशी ना चपाती लाटून घ्यायची आहे. तर आता बघू शकता चपाती लाटून झालेली आहे. तर आता ना याला उभ्या आणि आडव्या लाईनीवरून चौकोनी शेपमध्ये आपल्याला हे नमकीन कट करून घ्यायचे आहेत. तर हे नमकीन कट करण्याअगोदर ना असं आपलं काटा चम्मच असतो ना त्याच्यानं येज करून घ्यायच्यात, म्हणजे ना जेव्हा तेलामध्ये मटरी टाकू ना तेव्हा फुगली जाऊ नये त्याच्यामुळं. आता कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक एक करून ह्या मटऱ्या सोडून द्यायच्या आहेत. आता इथं मी ना चौकोनी शेपच्या मटऱ्या केलेल्या आहेत. तुम्ही ना याला डायमंड शेप हे देऊ शकता, करून घेऊ शकता. आता मीडियम गॅसवर छान अशा ना कुरकुरीत होईपर्यंत मटऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता छान असा कलरही बदललेला आहे. मस्त अशा ना एकदम कमी टायमामध्ये हेल्दी अशा मटऱ्या तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.